नमस्कार, मी पूनम सचिन बडोने, राहणार यावली शहीद, तालुका जिल्हा अमरावती. बाय प्रोफेशनल मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. माझे मिस्टर मेकॅनिकल इंजिनियर आहेत. यापूर्वी आम्ही दोघेही पुण्याला जॉब करायचो, त्यानंतर आम्ही दमणला जॉब करायचो. पण सतत आमच्या मनामध्ये एक विचार यायचा की सर्व इंजिनियर जसे करतात तेच जर आपण केलं, आपल्याकडे खूप छान अशी लँड आहे गावाकडे, तर काहीतरी आपण वेगळं करायला पाहिजे. थोडंफार आपल्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायची प्रत्येक वेळेला आम्हाला अशी एक आमच्या मनामध्ये यायचं. तर त्याचमुळे आम्ही लास्ट इयरला एक खूप छान असा निर्णय घेतला आहे आणि आमच्या लाईफचा खूप मोठा असा निर्णय आहे शेतीकडे वळण्याचा. तर मागच्या वर्षी पण आम्ही शेती केलेली आहे आणि खूप छान उत्पन्नसुद्धा केलेलं आहे. पण असं वाटायचं की जे सर्व शेतकरी, सर्वसाधारण शेतकरी जे करतो तेच आपण केल्यापेक्षा काहीतरी म्हणजे असं इंजिनियरचं लोक असल्यामुळे थोडं काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. तर याचा शोध घेत आम्हाला SRT पद्धतीची एक माहिती मिळाली. त्याबद्दल अजून थोडं माहिती घेण्यासाठी मध्यंतरी शेखर भडसावळे दादांचा विदर्भ दौरा होता. तर महल्ले सरांच्या दिघी या गावामध्ये, तर तिथे आम्ही गेलो. तिथे खूप छान आम्हाला असं मार्गदर्शन मिळालं, खूप छान माहिती मिळाली SRTबद्दल. आणि त्या सर्व माहितीचा अवलंब यावर्षी आपण आपल्या क्षेत्रामध्ये करणार आहे. तर यावर्षी आपण आपल्या क्षेत्रामध्ये इथे SRT पद्धती स्टार्ट करणार आहे. तर सर्वात आधी आपण आपल्या क्षेत्राला इथे नांगरणी केली आहे. त्यानंतर याच्यामध्ये लास्ट इयरला जी आपण तूर घेतली होती, तर त्याचं फळांचा चुरा करण्यासाठी आपण याच्यामध्ये राउटर फिरवलेला आहे. आणि आज एक महत्त्वपूर्ण स्टेप आपल्या इथे करत आहे, जी आहे बेड मेकिंग. SRTसाठी बेड मेकिंग हे एक खूप महत्त्वाची स्टेप आहे. तर तिकडे मागे ट्रॅक्टर तुम्हाला उभे दिसत आहे. तर त्याने आपण याच्यामध्ये आता बेड मेकिंग करणार आहे आणि त्याच्यावरच आपण पुढे उत्पन्न घेणार आहे. तर SRT म्हणजे एक शून्य मशागत शेती म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. तर यावर्षीपासून आपण ते स्टार्ट केलेलं आहे. तर असंच पुढे आपण बघूया याच्यामध्ये अजून आपण काय काय करू शकतो. असेच तुम्ही माझ्यासोबत जुळलेले राहा. नमस्कार.